आधुनिक भारताचा इतिहास 1707 ते 1920 BA सेमिस्टर थर्ड यामधील युनिट फर्स्टमधील भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना यातील प्लासीचं युद्ध आणि बक्सारची लढाई या चॅप्टरविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 1757मध्ये झालेली प्लासीचे युद्ध, प्लासीची लढाई हे भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते. केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून 18वे शतक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या इतिहासामध्ये या काळामध्ये एक नवी गोष्ट उदयाला आली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वाच्या आधारावर अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर भारतात या शतकामध्ये भारतात परकीय सत्तेची पायाभरणी झाली. ही एक आश्चर्याची बाब होय. अतिशय दूरवरून आलेल्या परकीय युरोपियांनी भारतासारख्या देशाचा पूर्णपणे ताबा घेतला आणि भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थितीवरती आपलं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं. साधारणतः मुघलांची सत्ता पतनाभिमुख झालेली असताना, मराठी सत्ता यशाकडे वाटचाल करीत असताना, भारतामध्ये इतरत्र लहान लहान प्रांतामध्ये प्रांतीय सत्ता असताना युरोपियन सत्तांनी भारतामध्ये पाय रोवण्यास प्रारंभ केला आणि त्यामध्ये या युरोपियन सत्तामध्ये इंग्रजांनी एक अद्वितीय यश प्राप्त केले. त्यामुळे इंग्रजांच्या एकूण भूमिकेकडे आणि इंग्रजांच्या या वाटचालीकडे आपल्याला काही काळ लक्ष द्यावं लागते. भारतात म्हणजे विशेषतः बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा उदय होण्याच्या पूर्वी ब्रिटिश भारतामध्ये कशा पद्धतीने आले त्याचा इतिहास आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर मुघल सत्ते कशी पतनाभिमुख झाली त्याचा इतिहास जाणून घेतल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टींना एका नव्या रूपामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेलही 1453मध्ये तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपालचा पाडाव केला. पाडाव केला म्हणजे कॉन्स्टंटिनोपाल हे शहर विजित केलं आणि त्यामुळे युरोपियांचा पूर्वेकडील आशियाशी म्हणजे विशेषतः भारतासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद झाला. युरोपियांचे पूर्वेकडे येण्याचे पूर्ण मार्ग बंद झाले. त्यामुळे नवीन जलमार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आणि या जलमार्ग शोधण्यामध्ये पोर्तुगीज आणि स्पेन या राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली दिसून येते सुरुवातीला. अशातच 1487मध्ये डायस या खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या केप ऑफ गुड होपला पार केले आणि त्यानंतर केप ऑफ गुड होपलाच वळसा घालून पोर्तुगीज प्रवासी वास्को दी गामा हा 1498मध्ये भारतात आला. 1498 हा भारतामध्ये आला आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कालिकती या बंदरामध्ये त्याने पाय ठेवला. म्हणजे पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा हा भारतात पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज प्रवासी आणि भारतातील पोर्तुगीजांचा प्रदेशाचा पहिला व्हाईसरॉय म्हणून डी अल्मेडा याला ओळखल्या जाते. अशातच भारतात येणारे युरोपियन हे पोर्तुगीज जरी सुरुवातीला असले तर त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांनी भारतात आणि पूर्वेकडील देशांशी व्यापारी दळणवळण प्रस्थापित करण्याच्या इच्छेपोटी राणी एलिझाबेथची परवानगीने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर मुघल सम्राट जहांगीरच्या कडून काही सवलती प्राप्त करण्यासाठी कॅप्टन हॉकिन्स आणि त्यानंतर कॅप्टन टॉमस रो हे दोघेही जहांगीरला भेटले आणि त्यांनी जहांगीरकडून इंग्रजांच्या व्यापारासाठी काही सवलती प्राप्त करून घेतल्या आणि सुरत या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वसाहत स्थापन केली आणि त्यानंतर हळूहळू इंग्रजांनी भारतामध्ये पाय पसरायला सुरुवात केली. 1640मध्ये इंग्रजांनी मद्रासमध्ये जागा घेतली आणि सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला.
1651मध्ये हुगळी येथे आपली वकार स्थापन केली. 1661मध्ये मुंबई हे बेट इंग्रजांना मिळाले. 1688मध्ये बंगालचा मोगल सुभेदार शाहिस्ते खान आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये इंग्रजांचा पराभव देखील झालेला होता. त्यानंतर इंग्रजांनी सुरतमध्ये आपली वखार ताब्यात घेतली आणि त्यानंतर 1690मध्ये कलकत्त्याची वखार त्यांनी स्थापन केली. आणि अशा पद्धतीने हळूहळू भारताच्या समुद्र किनाऱ्यावरची महत्त्वपूर्ण जागा ब्रिटिशांनी ऑक्युपाय करायला सुरुवात केली दिसून येते. सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात शेवटी आले ते फ्रेंच आणि हळूहळू फ्रेंचांनी पांडिचेरी हे आपलं प्रमुख व्यापाराचं केंद्र बनवलं. त्यानंतर त्यांनी माहे नावाचे बंदर स्थापन म्हणजे माहे नावाचे बंदर जिंकून घेतलं आणि त्यामुळे भारतातील संपूर्ण जो व्यापारावरचा एकाधिकारशाही होती ती एकाधिकारशाही आपली प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून इंग्रजांनी प्रयत्न सुरू केले होते. पण फ्रेंचांच्या आगमनामुळे इंग्रजांचा हा जो एकाधिकार प्रस्थापित करण्याचा जो प्रमुख उद्देश होता त्याला काही प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाला. त्यातूनच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 कर्नाटकची युद्ध झाली. पहिले कर्नाटकचे युद्ध 1746मध्ये झालं. 1746मध्ये ते समाप्त झालं. दुसरे कर्नाटकचे युद्ध 1748मध्ये ते 1754पर्यंत हे चाललं. तिसरे कर्नाटकचे युद्ध झालं ते झालं 1756मध्ये आणि 1763पर्यंत झालं. अशातच जागतिक राजकारणामध्ये सप्तवार्षिक युद्ध इंग्लंड आणि फ्रान्समध्ये देखील सुरू झालेलं होतं. 3 कर्नाटकच्या युद्धात इंग्रजांनी विजय प्राप्त केला आणि इंग्रजांनी विजय प्राप्त केल्यानंतर भारतातील एक प्रमुख युरोपियन शक्ती म्हणून इंग्रजांना फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. हळूहळू इंग्रजांनी भारताचा पूर्णपणे आर्थिक फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. याच्यापूर्वी म्हणजे इंग्रज भारतामध्ये आल्याच्या नंतर हळूहळू ही सगळी सत्ता स्पर्धा सुरू होती. अशातच मोगल सत्तेच्या पतनाला काही प्रमाणामध्ये हातभार लागायला सुरुवात झालेली होती. 20 फेब्रुवारी 1707 रोजी मोगल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू झाला आणि मोगल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर मोगल बादशाहाच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन जी इतर प्रमुख मोगल सरदार होती यांच्यामध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला आणि या सत्ता संघर्षामध्ये या प्रमुख सरदारांनी आपापल्या प्रांतांमध्ये स्वतःची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याचा फायदा म्हणजे मोगल साम्राज्याच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी आणि युरोपियन सत्तांनी भारतामधले आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आपण पुढे जर जाऊन बघू तर भारताची आर्थिक स्थिती कशी होती तर भारताची आर्थिक स्थिती प्रामुख्याने अतिशय संपन्न असलेली आपल्याला दिसून येते. भारतातील अनेक शहरे ही आपल्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध होती. ज्याच्यामध्ये ढाका, मछलीपट्टणम, बरहानपूर, अहमदाबाद ही ठिकाणे सुती कापडाची प्रमुख केंद्रे होती. ढाक्याची मलमल याला जागतिक बाजारपेठेमध्ये फार मागणी होती. रेशीम कापडाकरिता बनारस, आग्रा, लोहार, मुर्शिदाबाद, गुजरात हे देखील प्रसिद्ध होते. काश्मीर हे गालिचे आणि शालीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध होते. म्हणजे भारताचा अंतर्गत आणि विदेशी व्यापार हा अतिशय समृद्ध आणि संपन्न होता. आणि भारताला म्हणजे मोठमोठे काय म्हणू आपण त्याला जलमार्गासाठी लागणारे जहाजबांधीचे उद्योग या काळामध्ये विशाखापट्टणम, कालिकत, गोवा, सुरत या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. आणि यामुळे भारताची आर्थिक स्थिती अतिशय संपन्न होती. भारताच्या समाज जीवनावरती मी बोलणार नाही, मी सांगणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये ब्रिटिशांनी हळूहळू व्यापाराच्या माध्यमातून या भारताच्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन भारतावरती आपलं राजकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या आकांक्षा ब्रिटिशांमध्ये निर्माण झाल्या आणि त्यामुळे
या आर्थिक नियंत्रण प्रस्थापित करून भारताची आर्थिक लूट करणे सोपं होईल असं ब्रिटिशांना वाटू लागलं आणि त्यामुळे ब्रिटिशांनी हळूहळू भारतामध्ये राजकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले दिसून येते. ब्रिटिशांनी युरोपियन शक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फ्रेंच जे त्यांचे प्रमुख शत्रू होते, व्यापारी शत्रू, यांचा तिन्ही कर्नाटक युद्धामध्ये पराभव करून आपल्या मार्गातून त्यांना दूर केलेलं होतं आणि यामुळे हळूहळू ब्रिटिश सत्तेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होत होता. मुघल सत्ता मोडकळीस आलेली होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता. ब्रिटिशांनी हळूहळू लहान लहान छोटी राज्य गिळंकृत केलेली होती आणि यामुळे काय झालं होतं की ब्रिटिशांना भारतावरती राजकीय नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून हळूहळू भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपल्या ध्येयाला सुरुवात केलेली दिसून येते. आपल्याला असं म्हणता येईल की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य छन्नभिन्न झालं होतं. त्याच्यामुळे मुद्द्याकडे येऊ. छिन्नभिन्न झाले होते. दूरवरचे प्रांत हे स्वतंत्र होऊ लागलेले होते. अशा स्थितीमध्ये मुघल साम्राज्याला स्थिर स्थावर करणारा मुघल बादशाह या काळामध्ये नव्हता. याचा फायदा घेऊन 1740मध्ये अलीवर्दी खानाने मुघल साम्राज्याचे संबंध तोडून आपले बंगालमध्ये स्वतंत्र सत्तेची निर्मिती केलेली दिसून येते. अलीवर्दी खान हा एक उत्कृष्ट प्रशासक होता. त्यामुळे त्याच्या काळात बंगालमध्ये चांगली भरभराट निर्माण झाली. बंगालमध्ये ब्रिटिश व्यापार करीत होते. विशेषतः इंग्रजांनी बऱ्याच सवलती प्राप्त केलेल्या होत्या. उगडी, कलकत्ता, काशिम बाजार या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या आणि 1740मध्ये अलीवर्दी खानाने जेव्हा सत्ता प्रस्थापित केली तेव्हा तो अधिक वयाचा होता आणि अशातच 1756मध्ये अलीवर्दी खानाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूच्या नंतर त्याचा नातू सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब बनला. त्याचे वय होते 24 वर्षे. या अलीवर्दी खानाने आपल्या मृत्यूच्या पूर्वी सिराजुद्दौलाला इंग्रजांपासून सावध राहण्याची सूचना केलेली होती. पण पुढील काळामध्ये सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामधले संबंध हळूहळू बिघडायला सुरुवात झाली. 1717मध्ये फारुख शियारने, मुघल सम्राट फारुख शियारने इंग्रजांना बंगालमध्ये करमुक्त व्यापार करण्याची सवलत दिली होती आणि तसे लेखी प्रमाणिक कंपनीजोड होते. पण कंपनीचे अधिकारी त्याचा दुरुपयोग करीत. यामुळे काय झालं होतं की यामुळे नवाबाचं प्रचंड आर्थिक नुकसान होईल. सप्तवार्षिक युद्धामध्ये ब्रिटिशांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे या युद्धाचं कारण समोर करून इंग्रजांनी बंगालमध्ये आपल्या वखारींभोवती वखारींचं काय म्हणू आपण वखारींचं लष्कर वाढवायला सुरुवात केली. वखारींमध्ये किल्ल्यांचं सुदृढीकरण करायला सुरुवात केली. पण नवाबाची परवानगी घेतली नाही. परिणामतः सिराजुद्दौला संतापला आणि त्याने बंगाल आणि कलकत्ता आणि हुगळी येथील किल्ले पाडून टाकण्याचा इंग्रजांना आदेश दिला. पण युद्धाची स्थिती पुढे करून इंग्रजांनी तो आदेश पाळला नाही. परिणामतः इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे सिराजुद्दौलाने इंग्रजांच्या काशिम बाजार या ठाण्यावरती हल्ला करून ते जिंकून घेतलं आणि त्यानंतर जून 1756मध्ये कलकत्ता काबीज केलं. फोर्ट विलियम किल्ला हा इंग्रजांच्या हातातून गेल्यावर इंग्रज मागील दानाने पळून गेले. त्यानंतर नवाबाने या किल्ल्याचं ताबा माणिकसंद याच्याकडे सोपविला आणि तो स्वतः मुर्शिदाबादला निघून गेला. कलकत्ता ताब्यात आल्यावर यावेळी असं म्हटलं जाते की एक ब्लॅक होल ट्रॅजेडी, अंधार कोठडीची घटना घडली आणि ती घटना कशी होती की 12x14 या एका छोट्याशा खोलीमध्ये 146 इंग्रज स्त्री पुरुषांना डांबून ठेवण्यात आलं. त्यातील अनेक लोकांचा मृत्यू झाला. तिला ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा अंधार कोठडीची घटना या नावाने ओळखतात. पण अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे इतिहासकारांनी की ही घटना केवळ कल्पकल्पित आहे, हिला काही तात्विक आधार नाही. या घटनेचा समाचार कळताच मद्रासला कळताच तिथून एक सैन्याची फौज रॉबर्ट क्लाव यांच्या नेतृत्वाखाली आली आणि या सैन्याने कलकत्ता पुन्हा जिंकून घेतलं. त्यामुळे सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये एक समझोता झाला आणि त्यामुळे संघर्ष थांबला. पण हा समझोता एक वादळापूर्वीची शांतता होती. खरं तर क्लाईव्हला नवाबाचा बदला घ्यायचा होता आणि नवाबाला गाफील ठेवून आपल्या पुढील कारवाई करायचा होता. त्यामुळे त्यांनी हा समझोता केलेला दिसून येते. अशातच नवाबाचा एक विरोधक होता, तो म्हणजे मीर जाफर. मीर जाफरला बंगालचे नवाबपद पाहिजे होतं. त्यामुळे क्लाईव्हने
मीर जाफरबरोबर एक गुप्त करार केला आणि त्या करारानुसार सिराजुद्दौलाच्या जागी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवला जाईल. त्यामुळे मीर जाफरने इंग्रज कंपनीला काही प्रदेश द्यावा. मीर जाफरने कंपनीला 1 कोटी रुपये आणि इंग्रज अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे आणि इंग्रजांच्या पूर्वीच्या ज्या सवलती होत्या त्या सुरू ठेवाव्या, अशा प्रकारचा हा करार मीर जाफरने इंग्रजांसोबत केला. आणि त्यानंतर क्लाईव्हने अतिशय वेगवान हालचाली केल्या. त्यामुळे नवाबाला तयारीला वेळ मिळू नये हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर त्याने क्लाईव्हने सरळ सिराजुद्दौलावरती आक्रमण केलं आणि सिराजुद्दौला सरळ राजधानीला पळून गेला आणि राजधानीच्या बाहेर म्हणजे मुर्शिदाबादच्या दक्षिणेला 22 मैल अंतरावर प्लाशी या गावाजवळ इंग्रज सैन्य आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये परस्पर दोन्ही सैन्याची आमोरासमोर गाठ पडली. सिराजुद्दौलाच्या सैन्याचा सेनापती होता मीर जाफर हा आतून इंग्रजांना मिळाला असल्यामुळे हे युद्ध केवळ नाममात्र झालं. परिस्थिती लक्षात आली. सिराजुद्दौला मुर्शिदाबादच्या दिशेने जात असताना मीर जाफरचा मुलगा मिरन याने त्याला पकडलं आणि ठार केलं. अशा पद्धतीने अतिशय सहजतेने क्लाईव्हने हा विजय प्राप्त केला. हीच 23 जून 1757 झालेली प्लाशीची लढाई होय. या लढाईमध्ये मीर जाफरच्या धोकाबाजीमुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि इंग्रजांना या युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. या युद्धाच्या नंतर मीर जाफरने ठरलेल्या करारानुसार कंपनीला 24 परगण्यांचा जिल्ह्याचा परदेश दिला. 1 कोटी रुपये दिले. रॉबर्ट क्लाईव्हला जवळपास अनेक लाख रुपये दिले. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना मोठमोठे पैसे दिल्या गेले, मोठमोठ्या रकमा दिल्या गेल्या आणि अशा पद्धतीने प्लाशीच्या युद्धामध्ये अतिशय सहजतेने इंग्रजांनी यश संपादन केलं. त्यामुळे हे युद्ध भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं. कारण या युद्धाच्या नंतर मीर जाफर हा केवळ नाममात्र बंगालचा नवाब राहिला. बंगालची वास्तविक शासक म्हणजे ब्रिटिश कंपनी झाली आणि त्यामुळे हे युद्ध भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आणि बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घालण्याचं कार्य या युद्धाने केले. त्यामुळे भारतीय इतिहासामध्ये या युद्धाला अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हे युद्ध भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. जदुनाथ सरकार याविषयी बोलताना म्हणतात की 23 जून 1757 रोजी भारतीय इतिहासाचा मध्यकाळ समाप्त होऊन आधुनिक काळाला सुरुवात झाली. अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात. त्यामुळे हे युद्ध भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जाते आहे. धन्यवाद. उद्या आपण बघू बंगालमध्ये कशा पद्धतीने ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा विस्तार केला. मीर जाफरच्या ऐवजी मीर कासिमला आणला. मीर कासिमला पुन्हा त्यांनी मीर जाफरला बसवलं आणि बक्सारची लढाई झाली. त्याविषयीचा उद्या इतिहास आपण बघणार आहोत. आजच्या पुरता बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून प्लाशीच्या लढाई याविषयीची माहिती आपण आज जाणून घेतलेली आहे. धन्यवाद.